धनुर्गर्भाचा क्रम क्रोध पावेल परशुराम दारुण होईल संग्राम अति दुर्गम दुर्धर जमदग्नीचा क्रोधावून परशुरामाचा क्रोध कुंभ उभय क्रोधे गर्व प्रबळ नगरी तत्काळ जाळील रामचंद्र आणि पुढील भविष्यात चाललेला आहे जमदग्नीचा मुलगा असणारा परशुराम अति क्रोध भयानक अशा प्रकारचा क्रोध आहे त्याच्या अंगामध्ये जर तो या ठिकाणी आला ना एका क्षणामध्ये अयोध्येला जाऊन भस्म करील म्हणून पुढील भविष्यात जाणून जनक महाराजाला या ठिकाणी नकार दिलेला आहे प्रजापिरती समजता हे श्रीरामाचे मनोगता वशिष्ठ जाणे त्याद्भुता आणि करदर का रामाचे मग आता रामचंद्राने झालेलं आहे बाबा आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये माझ्यामुळे जर ही जनता जर पीडित झाली वरड मंडळीला जर दुःख झालं तर आपल्या लग्नाची अवस्था काय होईल जी आनंदाने आलती ती दुःख लवकरात लवकर त्या आणि मिथुना नगरी म्हणून इकडे अयोध्येला येण्याचा आणि तयारी करू लागलेले वरादाहुनी अधिक पुढे कार्य आहे अधिक आणि अयोध्येसी जाता आवश्यक जाणे काय वनवासा रामचंद्र विचार करू लागलेले आहेत काय विचार करतात की या वरदाचं जाऊ द्या पुढील काय धर्म रक्षावया अवतार घ्यायची आपल्या पळीशी भक्त देणार आपल्या भक्ताला संकटामधून सोडवायचंय जर जीवनातला वेळ हितच निघून गेला ना तर पुढील कार्याला अडथळा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून लवकरात लवकर आम्हाला हे ठिकाणून जावं लागतंय असं प्रभू रामचंद्र बोलतात जे ते झाले पाणी ग्रहण लंकेशी माहिया रावण ते सीतेचे माझे होईल लग्न 16 संपूर्ण युद्धाचा मग आता प्रभू रामचंद्र विचार करू लागलेले आहेत सीतामातेने आणि काय केलेलं आहे तन मन धनाने माझं वर्णन केलेलं आहे किती जरी आता हे व्यक्त केला तरी मी काय उपयोग होणार नाही का पुढील कार्य साधायचं आहे राजा रावणाचा निपांत करायचा आहे आणि सज्जनाला भक्ताला आणि सुखी करायचं आहे म्हणून कार्य साधण्यासाठी आम्हाला लवकरात लवकर जावं लागलं असं वशिष्ठ मुलीला विनंती करू लागलेली तेथे नाचे रणधीरा ओवारणी राक्षस मुंडा प्रतिलती उदंडा प्राण बाण प्रचंडा समवेत मग आता काय होईल इथं जर दुर्धर अशा प्रकारचं विघ्न आलं ना तर सर्व निराप्रदाचा आणि प्राण गेल्याशिवाय राहणार नाही आणि पुढील कार्य काय करायचं आहे त्या धरणी मातेला जे राक्षसांचं वजन झालेलं आहे पापाचं वजन झालेलं आहे ना त्या धरणी मातेचा भार आणि कमी करण्यामुळं मला ह्या ठिकाणाहून जावं लागल असा विचार प्रभू रामचंद्र करतात जानकी विवाह सोहळा सोडणे आता देवाची बंदी शाळा तोडणे आहे ग्रहांची शृंखला तो आगळा उत्साह रामचंद्र विचार करतात बाबा या ठिकाणी जानकीचा आणि माझा विवाह सोहळा एक साधारण सोहळा आहे पण सर्वात मोठा सोहळा कोणता आहे मारवणी रावणा आणि लंका दिदली विभीषण रावणाला निपांत करायचं आहे आणि सज्जनाचं राज्य आणायचं आहे म्हणून पुढील कार्य साधण्यासाठी या ठिकाणी वेळ घालून चालत नाही असा विचार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र करतात श्रीरामाच्या निज भावासी वशिष्ठे जाणुनी सावकाशी तेने सांगितले जनकासी वेगी ओहरासी बोलवी मग काय केलेलं प्रभू
रामचंद्राचा भाव आणि गुरुनं जाणलेला आहे का? कृपा कटाक्षने अहिले आपले पदी बैसविले, बाप रुक्मा देवर विठ्ठले कृपादान मज दिले असे जगाचे चालक असणारे प्रभू रामचंद्र आणि गुरुला प्रार्थना केल्याबरोबर आणि गुरुनं त्या जनक राजाला विनंती केली, लवकरात लवकर ओरडाला वाट लावा, आम्हाला पुढे कार्य साधायचं आहे, म्हणून विनंती जनक राजाला त्या ठिकाणी करतात. श्रीराम भेगा प्राकृत यांचे वचन ब्रह्मलिखिता, जनके मानुनी निश्चिता हर्षयुक्त बोलवी. मग वशिष्ठ मुनी सांगू लागले, हे जनक राजा आणि प्रभू रामचंद्र काय साधारण नाहीत, सर्व जगाचे मालक आहेत. बोलिले वाल्मिक तैसेची करीन, वर्तून दावीन नामा म्हणे, एक शकल सुद्धा आयुष्याने बाजूला खर्च करून जमत नाही का? तर क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावा अपार भव सिंधू, साधारण माणसानं तरण्याचा विचार करावा. आणि भगवंतानं काय केलेलं आहे, दुर्जनाचा रक्षक संहार करण्यासाठी आणि भक्ताला पायापाशी आणि ठेवण्यासाठी क्षणोक्षणी विचार आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करू लागलेले. वधूवरांशी अंदरी दिव्य अलंकार भूषणी, नाना पैंची आभरणे बहु सुवर्ण गजपुष्टी. मग अशा प्रकारे वशिष्ठ मुनीनं विनंती केल्याबरोबर आता कसं असतं, जर नवरदेवाची बाजू लग्नामध्ये जड असते, नवरीच्या बाजूला काही जरी बोललं तरी ऐकून घ्यावं लागतंय. लगेच त्यांनी तयारी केली प्रभू रामचंद्राला वाट लावण्यासाठी. अशा प्रकारच्या प्रभू रामचंद्राच्या शब्दाला मान दिला म्हणतात. अति सूक्ष्मे रुमरे पट्टकुले पितांबरे, अति मोलाची नानाकारे वस्त्रे विचित्र विचित्रे दिदली. ज्ञानदेव म्हणे आत्मा हा निदान, सर्वाघटी राम भाव शुद्ध, सर्वच्या हृदयामध्ये आणि भगवंत आणि सर्वांचा भाव जाणणारा. लगेच त्या जनकराजाने त्या प्रभू रामचंद्राचा भाव जाणला आणि वाटा लावण्यासाठी नवीन वस्त्र सर्व जे असतात ना साडं भरण सर्व उरकू लागले म्हणतात त्या ठिकाणी. किती झाले? 82. रामचंद्र भगवान की जय, पवनसूत हनुमान महाराज की जय. मुक्ती फळाच्या जहारी दिदल्या रताच्या हारी, गज 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 गर्जती दरबारी, अलंकार डुलती. मग आणि जनक राजानं काय केलेलं आहे आणि दुर्धर अशा प्रकारचं रथ दिलेलं आहे प्रभू रामचंद्राला. त्या रथावर झालरी लावलेले आहेत, रत्न झडीत अशा प्रकारचे हिरे माणिक मोती शोभायमान आणि सजून रथ दिलेले आहेत, वस्त्र दिलेले आहेत, अनेक प्रकारचं सर्व दान आणि त्या सीतामातेबरोबर आणि जनक राजा पाठवू लागले म्हणतात. रत्नालंकार मनोहर अमित दिदले आशिवार, पदक कंठ्या दाशी अपार, नवसर हार शोभती. मग अशा प्रकारच्या अमित एक एक आणि हार कसा आहे, पृथ्वीच्या मोलाचा हार आणि त्या सीतामाते बरोबर देऊ लागलेले आहेत. अमित अशा प्रकारचे हार आहेत, वस्त्र आहेत, एक एका वस्त्राची पृथ्वीची घडी मोल असावं असं वस्त्र त्या सीतामातेला नेसण्यासाठी आणि जनक राजाने त्या ठिकाणी पाठवू लागले. जनकाशी अति उल्हास, सेवा करावया श्रीरामास, मुकुट कुंडलाचे घोष, दिदले बहुवस विश्वास. मग आता काय झालेलं आहे, जनक राजाचं मन आणि प्रसन्न झालेलं आहे. जर एकदा माणसाचं मन प्रसन्न झालं ना तर माणूस काही द्यायला मागे पुढे घेत नाही का? तर जगाचे मालक असणारे आणि प्रभू रामचंद्र मला आज जावाई मिळालेले आहेत, म्हणून
आनंदमय वातावरण आहे, मन प्रसन्न झालेलं आहे, सर्व रत्नजडीत हार देऊ लागलेले आहेत. काय लागल तेवढी वस्तू आणि त्या मिथुला नगरीतून त्या अयोध्येच्या दिशेनं पाठवू लागले म्हणतात. सुमिधा बोले भाव वचन अनन्या भावे आम्ही शरण जीव श्रीरामाशी दिदला नंदन ब्रह्मनाम भरणा कोण पाड. मग आता काय केलेलं आहे, ती सुमेधा जी आहे जनक राजाची पत्नी आहे आणि ती बोलू लागलेली आहे आम्ही काय केलेलं आहे आणि देवाच्या पायावर आणि आमचा सर्वस्व भार घातलेला आहे आणि तू काय म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या देवाशिवाय आपल्याला जगामध्ये सोडवणारा कोण नाही का. तर तुटला आयुष्याचा दोरा ये रे बाबा पसारा टाकून परती रांडा पोरे अवघी होते पाठीवरे आणि सर्व सुखाचे संगती कोणी कामान हे अंती चोका म्हणे फजित घोर माझे माझे म्हणती घर. आपल्याला मिळालं तर मागत जायचं सुटून आणि धन संपदा वाटप करायची बघते पण त्या माणसाची मर्यादा बघत नाहीत का. जोपर्यंत पैसा तोपर्यंत बहीण म्हणे दारा जोपर्यंत चाले धंदा जोपर्यंत आपल्याकडे पैसा सर्व आपला आहे. पैसा नसू द्या मग तुम्हाला कळलं आपल्या जगामध्ये कोण आहे. तोवर माणूस ब्रह्मामध्ये राहतो मायेमध्ये राहतो आणि ज्या वेळेस तो मायेचा पडदा निघून जातो त्यावेळेस कळतं माणसाला. तसं आणि काय सांगू लागलेले सुमेधा सर्वस्व भाव आम्ही त्या आणि रामचंद्राच्या चरणावर आपण केलेला आहे अर्पण केलेलं आहे म्हणून आम्हाला आता काही नको सर्वस्व अर्पण त्या रामचंद्राला करू लागलेले. जनक बोले हर्षयुक्त देह देह हित जिवंत केले राम कर्ण समस्त जाण निश्चित सुमिदे. मग आता जनक राजा बोलू लागलेले हे सुमेधे आपण काय केलेलं आहे सातवीला हरीची हृदय मंदिरी त्याची सरली झार झाला सफल व्यापार हरी आला आता मग कैशी भय चिंता. हरी आपल्या हातामध्ये आलेला आहे आता आपल्या जेवणाची चिंता करायची गरज नाही का. नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळ ग्रसावया अशा प्रकारचं आणि त्या भगवंत आपल्या जवळ हरी हातामध्ये असल्यामुळं आपल्याला चिंता करायची गरज नाही. आवडीनं आता फक्त आवडीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आता आवडीनं त्या भगवंताचं नामस्मरण करायचं एवढंच काम करायचं असा विचार त्या ठिकाणी केला म्हणतात. ऐसी दोघे अति उल्लासी आनंद आनंद अनन्य देवी ओ राशी जनक बोळविती रामाशी मार्गशी सोया. आता काय केलेलं आहे जनक राजानं आणि त्या रामचंद्राला आणि सीता मातेला भावानं आणि हे करू लागले वाटा लावू लागलेले आहेत. भाव बरे आकळे एरवी ना कळे करत आवडे तैसा हरी. भाव जर असेल तर भाव तिथे देव भाव धरी तया तारील पाषाण. दुर्जना सज्जन काय तरी दुर्जनाच्या मनामध्ये कधीच भाव प्रगट होत नाही का. पाषाणावर जरी भाव ठेवला तर देव तारतो. अशा प्रकारचं झालेली सेवा बाळूमामाच्या चरणी अर्पण करून जे आमचे मित्र आहेत ना SP चॅनल आणि जे YouTube चॅनलचे 2 जण आहेत ना ते असणारे आणि त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा का आपल्या माणसाला मदत करावं लागते. आपला माणूस जर मोठा झाला त्याच्या इतका आनंद जगामध्ये नाही. जवळ आपल्या शेजारचा मोठा होऊन उपयोग नाही आपल्या जवळचा माणूस मोठा झाला पाहिजे आपल्याला सहकार्य करणारा मोठा झाला पाहिजे एवढीच विनंती आहे आणि त्यांना मदत करा अशा प्रकारची विनंती करतो.